धनु राशी 23 ते 29 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। धनु राशी मार्च महिन्याचा चौथा आठवडा हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो। या आठवड्यात शुक्र मेष राशीत प्रवेश करेल। इतर ग्रहांमध्ये मिथुन राशीतील गुरु, सिंह राशीतील केतू आणि कुंभ राशीतील मंगळ, राहू व बुध यांचा समावेश आहे। शनी, सूर्य आणि शुक्र हे ग्रह देखील मीन राशीत असतील। तथापि शुक्र 26 तारखेला मेष राशीत प्रवेश करेल। मिथुन राशीतील गुरु कुंभ राशीतील ग्रहांसोबत नवपंचम राजयोग तयार करत आहे। याशिवाय शुक्र सूर्यासोबत मिळून शुक्रादित्य राजयोग तयार करेल। अशा परिस्थितीत जाणून घेऊया धनु राशीसाठी हा आठवडा कसा असेल। धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्या कामात प्रगती घेऊन येऊ शकतो। तुमचा प्रकल्प कामाच्या ठिकाणी एक नवीन ओळख निर्माण करेल। तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही कामात मिळणारे यश तुम्हाला आनंद देईल आणि तुमचे मन आनंदाने भरून जाईल। तुमच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास प्रेम हळूहळू वाढेल। एक कणखर व्यक्तिमत्वाची घरातील वडीलधारी व्यक्ती तुम्हाला खूप आनंद देईल। हा आठवडा तुमच्या आयुष्यात एका नवीन सुरुवातीची नांदी ठरू शकतो। सुख आणि समृद्धीच्या संधी निर्माण होतील। धनु राशी दिशा ठरवल्याप्रमाणे हा आठवडा अद्भुत तसेच गोंधळाचाही असू शकतो। तुम्ही उत्साही आणि अस्वस्थ दोन्ही असाल। प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्याने तुम्ही थकून जाल। 2 प्राधान्यक्रम निवडा आणि दररोज थोडे पुढे जा। कामाच्या ठिकाणी संधी लोकांमुळेच मिळतील। संदेश, आमंत्रणे आणि ओळखींना प्रतिसाद देताना तत्पर आणि स्पष्ट राहा। केवळ मनोरंजक वाटणाऱ्या योजनांवर पैसे खर्च करू नका। नात्यांमध्ये उत्स्फूर्तता चांगली असते, पण विश्वास हा दिलेल्या वचनाचे पालन करण्यावरच निर्माण होतो। दिलेले वचन व्यवस्थित पाळा। जागा बदलल्याने तुमची ऊर्जा वाढेल। एखादे नवीन कॅफे, नवीन मार्ग किंवा थोडासा प्रवास। आठवड्याच्या शेवटी जेव्हा तुम्ही एखादे काम अर्धवट न करता पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला स्वतःला भाग्यवान वाटेल। हा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी नवीन संधी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येऊ शकतो। तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही तुमची कामे वेगाने आणि कार्यक्षमतेने पूर्ण कराल। या आठवड्यात तुम्ही तुमच्या भविष्यातील योजनांबाबत अधिक सक्रिय राहाल आणि अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता। हा आठवडा कामाच्या ठिकाणी वाढ आणि प्रगती दर्शवितो। व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात। नवीन संपर्क किंवा व्यावसायिक करारामुळे फायदा होऊ शकतो। जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे। तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणि संतुलन राहील। कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा आणि प्रेम तुमचे मनोधैर्य वाढवेल। या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुमच्या नातेसंबंधात गोडवा वाढेल। हा आठवडा सामान्य राहील आरोग्याच्या दृष्टीने, परंतु तुम्हाला तुमची दिनचर्या संतुलित ठेवावी लागेल। अतिरिक्त काम आणि धावपळीच्या वेळापत्रकामुळे थकवा येऊ शकतो। योग आणि ध्यान मानसिक शांती आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतील। धनु राशी या आठवड्यात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घाई करू नका आणि संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच कार्यवाही करा। गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा आणि गरजू लोकांना पिवळे कपडे किंवा हरभरा डाळ दान करा। या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ तारका 22, 23 आणि 28 असेल। शुभ रंग सोनेरी, नारंगी आणि गुलाबी असेल, तर शुभ दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असेल। धनु राशी या आठवड्यात वेगाने गाडी चालवणे टाळावे। कुटुंबात एखादा शुभ प्रसंग घडू शकतो, ज्यासाठी पैसे खर्च करावे लागू शकतात आणि याचा तुमच्या करिअरला लक्षणीय फायदा होईल। तुम्हाला आळस सोडून कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला जातो। धनु राशीच्या व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये फायदा होऊ शकतो। त्यांची विचार करण्याची आणि आकलन करण्याची क्षमता मजबूत होईल, ज्यामुळे त्यांच्या करिअरमधील कामगिरी सुधारेल। हा धनु राशीसाठी आठवडा खूप चांगला काळ आहे, त्यामुळे या काळात ते नवीन योजनांवर काम करू शकतात आणि नवीन निर्णय घेऊ शकतात। हा आठवडा विशेषतः विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असेल। तुम्हाला आळस सोडावे लागेल, ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल। अभ्यासासोबतच त्यांनी शारीरिक हालचालींमध्येही भाग घ्यावा। शिस्त पाळल्याने तुम्हाला यशाची शक्यता वाढेल। धनु राशीच्या महिलांसाठी हा आठवडा त्यांच्या विरोधकांवर विजय मिळवणे, पतीचे प्रेम जिंकणे आणि या प्रवासात काही सावधगिरी बाळगण्याचा असेल। आठवड्याची सुरुवात 23 मार्च रोजी वृषभ राशीतील चंद्राने होईल, जिथे सर्वार्थ सिद्धी आणि रवियोग देखील तयार होत आहेत, जे तुम्हाला सुरुवातीपासूनच प्रत्येक प्रयत्नात यश मिळवून देतील। त्यानंतर 25 आणि 26 मार्च रोजी दुर्गा अष्टमीच्या शुभ मुहूर्तावर चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या नातेसंबंधांना आणि भागीदारीला मोठा फायदा होईल। 27 मार्च रोजी रामनवमीच्या शुभ दिवशी चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल,
ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे आणि दैनंदिन कामांकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल। आठवड्याच्या शेवटी 29 मार्च रोजी कामदा एकादशीला चंद्र सिंह राशीत असेल, ज्यामुळे तुमची सुप्त भाग्य पुन्हा जागृत होईल। प्रेमाच्या दृष्टिकोनातून 23 आणि 24 मार्च रोजी 6व्या घरात चंद्र असल्यामुळे धनु राशीच्या महिलांसाठी कामामुळे थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे भूतकाळातील मुद्द्यांवरून पतीसोबत वाद घालणे टाळा। 25 आणि 26 मार्च रोजी दुर्गाष्टमीच्या दिवशी 7व्या घरातील चंद्र तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा आणि प्रणय आणेल। तुम्हाला तुमच्या पतीकडून भरपूर प्रेम आणि पाठिंबा मिळेल। 27 आणि 28 मार्च रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर 8व्या घरातील चंद्रामुळे काही मानसिक थकवा किंवा अनावश्यक संशय निर्माण होऊ शकतो, म्हणून या 2 दिवसात शांतता राखा। 25 आणि 26 मार्च अविवाहित महिलांसाठी खूप शुभ दिवस आहे। 7व्या घराच्या प्रभावामुळे अविवाहित महिलांना कौटुंबिक पूजेद्वारे किंवा ओळखीच्या लोकांच्या मदतीने एक अत्यंत सुसंस्कृत, सत्यवादी आणि शांत स्वभावाचा जीवनसाथी मिळू शकतो। 29 तारखेला कामदा एकादशीच्या दिवशी कुटुंबासोबत धार्मिक यात्रेची संधी मिळेल। धनु राशी, या आठवड्यात तुम्ही गुरुवारी भगवान विष्णूला पिवळी फुले अर्पण करा आणि आपल्या पतीला पिवळ्या रंगाचा कोणताही गोड पदार्थ खाऊ घाला। करिअरच्या दृष्टिकोनातून धनु राशीच्या लोकांसाठी 23 आणि 24 मार्च रोजी 6व्या घरात असलेल्या चंद्राचा आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा खूप फायदा होईल। तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने प्रत्येक कठीण काम पूर्ण कराल आणि कार्यालयीन राजकारणात गुंतलेले तुमचे विरोधक आपोआप शरण येतील। 25 आणि 26 मार्च रोजी दुर्गा अष्टमीला 7व्या घरात असलेला चंद्र एकत्र काम करणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांना खूप लाभ देईल। 27 आणि 28 मार्च रोजी रामनवमीच्या वेळी 8व्या घरात असलेला चंद्र तुमच्या कार्यालयीन कामात अडथळे निर्माण करू शकतो। या 2 दिवसात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे किंवा नवीन व्यवहार करणे टाळा। 29 मार्च रोजी कामदा एकादशीला भाग्य तुम्हाला खरोखरच साथ देईल। 9व्या घरात असलेला चंद्र तुमची प्रलंबित सरकारी किंवा कार्यालयीन कामे अचानक पूर्ण करेल। या आठवड्यात कामावर जाताना कपाळावर किंवा मानेवर केशराचा किंवा हळदीचा हलका टिळा लावा। आर्थिकदृष्ट्या पाहता धनु राशीच्या लोकांना 23 आणि 24 मार्च रोजी जुनी देणी किंवा कर्जफेडीची चांगली संधी आहे। सर्वार्थ सिद्धी योगामुळे अडकलेले पैसे परत मिळू शकतात। 25 आणि 26 मार्च रोजी 7वे घर तुमच्या दैनंदिन उत्पन्नाला आणि व्यवसायाला लक्षणीय चालना देईल। 27 आणि 28 मार्च रोजी रामनवमीच्या दिवशी 8व्या घरामुळे वाहन दुरुस्ती, आरोग्य किंवा काही अनपेक्षित कामांसाठी आर्थिक खर्च होऊ शकतो, त्यामुळे आपल्या पैशांबाबत विशेष काळजी घ्या। 29 मार्च रोजी कामदा एकादशीला 9व्या घरातील चंद्र तुमची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे स्थिर करेल आणि कोणत्याही जुन्या बचतीतून महत्त्वपूर्ण लाभ मिळवून देईल। या आठवड्यात गुरुवारी पिवळ्या कागदाच्या लहान तुकड्यावर लाल पेनाने शुभ लाभ लिहा आणि ते कायमस्वरूपी तुमच्या तिजोरीत किंवा कॅश ड्रॉवरमध्ये ठेवा। धनुराशी, आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या महिलांना 27 आणि 28 मार्च रोजी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल। 8व्या घरात चंद्र असल्यामुळे तुम्हाला अचानक पोटदुखी, गॅस, तीव्र थकवा किंवा पायदुखीचा त्रास होऊ शकतो। या 2 दिवसात भरपूर पाणी प्या आणि कामाचा जास्त ताण टाळा। यापूर्वी 23 ते 26 मार्च दरम्यान दुर्गा अष्टमीच्या काळात तुमचे आरोग्य खूप उत्तम राहील आणि तुम्ही तुमची सर्व कामे आनंदाने पूर्ण कराल। 29 मार्च रोजी कामदा एकादशीच्या दिवशी भाग्य घरात चंद्र असल्यामुळे तुम्हाला पुन्हा पूर्णपणे तंदुरुस्त आणि उत्साही वाटेल। फक्त बदलत्या हवामानात बाहेरचे मसालेदार आणि तिखट पदार्थ जास्त खाणे टाळा। एकंदरीतच पाहता धनु राशीसाठी हा आठवडा शुभ असणार आहे।